दहिवडी नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ नीलम अतुल जाधव यांची बिनविरोध निवड। दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्या सातारा जिल्ह्याचे व माण तालुक्याचे लक्ष लागले होते। या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री यांचा निर्णय अंतिम राहण्याची शक्यता असून नूतन नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार हे त्रिवार सत्य आहे। मात्र तो जाधव असणार की अन्य या चर्चेने वेग घेतला आहे व ती संधी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष 8, भाजप 5, शिवसेना 3 व अपक्ष 1 असे 17 सदस्य निवडून आले होते। राष्ट्रवादीने अपक्षला सोबत घेऊन सत्ता मिळवली होती व नगराध्यक्षपदी सागर पोळ व उपनगराध्यक्षपदी अपक्ष राजेंद्र साळुंखे यांची वडी लागली होती। मात्र काही काळानंतर नगराध्यक्ष सागर पोळ त्यांच्या विरोधात अंतर्गत धुसफूस वाढली। या मतभेदाला विरोधकांनी साथ दिली। त्यामुळे निवडून आलेल्या 17पैकी 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला। तरीही सागर पोळ यांनी खुर्ची सोडली नाही व आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही। शेवटी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांचे संख्याबळ असल्यास नगराध्यक्षाला नगरसेवक खुर्चीपासून दूर करू शकतात असा निर्णय दिला व लगेचच प्रांताधिकारी व पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव करण्यात आला व तो ठराव जिल्हाध्यक्षांनी मंजूरही केला व नगराध्यक्ष पदाचा कारभार हा उपनगराध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात सांगितले। त्यामुळे राजेंद्र साळुंखे हे प्रभारी नगराध्यक्ष झाले। दिनांक 19 मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवड होईल असे सांगण्यात आले। त्यामुळे इच्छुकांची गर्दी वाढत होती। त्यामध्ये धनाजी जाधव, जयकुमार गोरे त्यांचे कट्टर समर्थक, माजी पंचायत समिती सभापती अतुल जाधव यांच्या पत्नी सौ नीलम जाधव व आक्रमक नेतृत्व रुपेश मोरे यांची नावे चर्चेत होती। तसेच जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्या भगिनी सौ नगरसेविका सुरेखा पखाले यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकद लावली होती। परंतु पक्ष एकनिष्ठता पाहता व कार्यकर्त्यांची एकनिष्ठता पाहून मंत्री जयकुमार गोरे यांनी सौ नीलम अतुल जाधव त्यांना आपला अर्ज भरण्यास सांगितले व केवळ एकच अर्ज आल्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी न राहिल्यामुळे सौ नीलम अतुल जाधव यांची निवड ही बिनविरोध होणार हे सर्व समर्थकांच्या लक्षात आले व दिनांक 19 मे रोजी दुपारी 12 वाजता ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत सौ नीलम अतुल जाधव यांना नूतन नगराध्यक्ष जाहीर केले व त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमावेळी सर्व नगरसेवक, आजी माजी सदस्य, माण तालुक्यातील नागरिक, खटाव तालुक्यातील नगरसेवक श्री श्रीकांत काका बनसोडे, अनिल अण्णा गोडसे व खटाव तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते। स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे, सातारा। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।